आणि आता बातमी आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला। मात्र या संपाचा मोठा फटका बालकांना देखील बसलाय। जवळपास 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपात सहभागी झाल्यामुळे राज्यातील 60 लाख बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावं लागतंय। आहार योग्य पद्धतीने पोहोचला नाही तर भविष्यात कुपोषणाची संख्या वाढण्याची भीती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। पोषण अन्न पण बंद झालेले, अंगणवाडीत वजन उंची करणं पण होत नाही बाळांना। आणि आता सध्याला पोलिओ डोस चालू असल्यामुळे ते पण बंद झालेले, अंगणवाडी बंद असल्यामुळे ते डोस देणं होत नाही त्यांना। मुलामध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढतात, गरोदर मातेचे जे बाळाची वाढ होणार असते त्याच्यावर पण परिणाम होतो। लसीकरण जर नाही झालं अंगणवाडीमध्ये, अंगणवाडी बंद असली तर लसीकरणावर परिणाम होतो। व्यवस्थित बाळाचं लसीकरण नाही होत, गरोदर माताचं लसीकरण नाही होत, विटॅमिनच्या गोळ्या नाही मिळत त्यांना। आणि सरकारला काहीतरी आमची काळजी केली पाहिजे, तेव्हा आम्ही पण लाभार्थ्याची काळजी करतो। नाईलाजानं आम्हाला आमच्याकडे न पर्याय म्हणून हे याच्यावर जावं लागलं संपावर आम्हाला। आमची वेतन श्रेणी द्या ही मागणी आहे। आम्हाला किमान 26,000 मानधन मिळावं ह्या आमच्या मागण्या आहेत। आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे आणि आमच्या लाभार्थ्यांना 4 डिसेंबरपासून आहार बंद आहे आणि त्यामुळे बालकांचं कुपोषणामध्ये वाढ होत आहे। अंगणवाडीमध्ये प्रत्येक बालकाला 0 ते 6 वर्षे वयोगटाचा जो बालक आहे त्याला दररोज 12 ते 15 ग्राम प्रोटीन देणं आवश्यक असतं आणि 500 कॅलरीज जी ऊर्जा त्याला मिळेल त्या अन्नामधून एवढा आहार देणं अपेक्षित आहे। पण हे अंगणवाडीचा जो संप आहे, त्यांनी जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या आहारावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि बालकांचं आरोग्य खालावण्याची शक्यता खूप जास्त होईल। पुढची बातमी आहे, घर बसल्या लाखो रुपये कमवण्याच्या हव्यासापोटी अनेक जण ऑनलाईन टास्कच्या मोहात अडकतात आणि त्यांना कोट्यवधींचा चुना लागल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील। असे 1-2 नव्हे तर देशातील तब्बल 3 कोटी उच्च शिक्षित तरुण अशाच एका ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलेत। त्यांना गंडवणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचं रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त करत आरोपींनी जेरबंद केलंय। या आरोपींना जेरबंद केलंय आणि पुण्याच्या हिंजवडीतील नामांकित कंपनीत कार्यरत असणाऱ्या अनेक IT अभियंत्यांना त्यांच्या मोबाईलवरती एक ऑनलाईन टास्क आला, रेटिंग द्या आणि पैसे मिळवा, हे वाचून घर बसल्या वरचा खर्च निघेल या आशेनं हे अभियंते या टास्कच्या मोहात पडले आणि त्यांना लाखो रुपयांना गंडा बसला। या टोळीनं 200 रुपये हडपले असून अखेर पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केलंय।